नमस्कार, मी मानसी जोशी. भावशब्दमधली पुढची कविता आपण ऐकतोय त्रिवेणी मराठे यांची. कवितेचं नाव आहे कालिया मर्दन. कृष्ण कन्हैया दिसला खेळत होता यमुने काठी. कृष्ण कन्हैया दिसला खेळत होता यमुने काठी. वेड्या वाणी गोप गोपिका धावत होत्या पाठी. वसने मळली परी कुणाला भानच उरले नाही. वसने मळली परी कुणाला भानच उरले नाही. कृष्ण तयाना रमवत होता गोष्टी सांगत काही. हास्यमुखावर किती निरागस कटी बासरी होती. हास्यमुखावर किती निरागस कटी बासरी होती. हासत खेळत वेळ चालला फळीनी चेंडू हाती. गोपाळांच्या लीला बघुनी दिशा रंगल्या दाही. गोपाळांच्या लीला बघुनी दिशा रंगल्या दाही. इतक्यामध्ये गरळ ओकला नाग कालिया डोही. पाणी सारे काळे झाले अन कोलाहल उठला. पाणी सारे काळे झाले अन कोलाहल उठला. धावत धावत तेथे येऊनी जळात कान्हा शिरला. चिंता उठली मनात आणिक सवंगडी मग भ्याले. चिंता उठली मनात आणिक सवंगडी मग भ्याले. रडत ओरडत कोणी तेव्हा यशोदेकडे गेले. रडतच सारे तिथे प्रार्थना करू लागले होते. रडतच सारे तिथे प्रार्थना करू लागले होते. चिंता होती मनात आणिक पाणी नयनी होते. आणि अचानक डोह निवळला चमत्कार तो घडला. आणि अचानक डोह निवळला चमत्कार तो घडला. उभा फणीवर हसत मुखाने समोर कान्हा दिसला. नतमस्तक तो सर्पकालिया कृष्ण प्रभूंच्या चरणी. नतमस्तक तो सर्पकालिया कृष्ण प्रभूच्या चरणी. झाले होते क्षणात निर्मळ डोहामधले पाणी. श्रीकृष्णाच्या दिव्यत्वाचे दर्शन घडले होते. श्रीकृष्णाच्या दिव्यत्वाचे दर्शन घडले होते. हात जोडूनी हरीस त्याने मनात नमिले होते. हात जोडूनी हरीस त्याने मनात नमिले होते. धन्यवाद.